थँक्यू डीजे. आणि आपल्या मैदानातला आता नावाजलेला गोलंदाज अभिषेक जयस्वाल. परवा चौथ्यामध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी करताना खूपच उत्कृष्ट गोलंदाजी केली 2 दिवसात. या गोलंदाजाने प्रभावित केलंय सर्वांनाच. आणि पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू, तिथे प्लेयर आहे आणि सेव्ह झालाय का पाहूया. आणि गुड फिल्डिंग आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि धावचित्त झालेलं पहिल्या चेंडूवरती ओम प्रकाश. गुड फिल्डिंग सुजित, गुड फिल्डिंग. आणि याला म्हणतात डेरिंग का पैसा. पहिला चेंडू फुलटॉस टाकून झेलबाद करण्याचा प्रयत्न केला होता अभिषेक यांनी फलंदाजाला, पण त्यांना धावचित्त स्वरूपामध्ये 1 विकेट भेटलेली आहे आणि उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. गोलंदाजीबद्दल पाहायला गेलो तर कालच्या दिवसामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 विकेट काढल्या होत्या आणि आजच्या दिवसामध्ये त्यांनी 1 विकेट काढलेली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. कर्णधाराला प्रभावित केलेला आहे आणि विश्वास दाखवलेला आहे अभिषेक यांनी आपल्या गोलंदाजीवरती. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आहे संकेत. अभिषेक यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 1 धाव दिलेली आहे. काय कातील गोलंदाजी करतात अभिषेक आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू उजव्या हाताने मारा करेल तो अभिषेक आणि संकेत यांनी पॉइंटच्या दिशेने कापलेला हा चेंडू. विनू येतात तिथे. 1 धाव काढलेली आहे आणि एका धावेने धाव संख्या जाऊन पोचते ती 2 वरती. 3 चेंडू मध्ये 2 धावा दिलेल्या आहेत अभिषेक यांनी. उत्कृष्ट गोलंदाजी. बोलाल तितके कमी उत्कृष्ट चेंडू टाकतायत अभिषेक. आता आलेला आहे वर्ली फायटर्स या संघातील धडाकेबाज फलंदाज रोहन भोसले. कालच्या दिवसात ज्यांनी 1 हाती सामना जिंकून दिला आपल्या संघाला व क्वालिफाय करून दिला तोच तो रोहन भोसले. पुढील चेंडू अभिषेक यांचा. बैठक मारण्याचा प्रयत्न, फिल्डर तिथे नाही आहे आणि बॉल चाललेला आहे सीमारेषा पार, चौकार. चार चेंडू मध्ये 6 धावा दिल्या आहेत अभिषेक यांनी. आणि चांगला फलंदाज आहे रोहन आणि चांगली गोलंदाजी करतात अभिषेक सुद्धा. पाहूया अभिषेक यांचा पुढचा चेंडू. थोडासा स्लोवर पद्धतीचा पण तिथे परखून घेतलेला आहे आणि स्विच हिट करून सीमारेषा बाहेर षटकार मारलेला आहे रोहन यांनी. अशा फलंदाजाला गोलंदाजी करणं म्हणजे साधं सुद्धा काम नसतं, कारण की पहिल्या चेंडूवरती बैठक मारून चौकार मारला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती स्विच हिट करून षटकार मारलाय. आता पाहूया गोलंदाज कमबॅक करतील का. अभिषेक सज्ज झालेला आहे रोहनसाठी. पुन्हा एकदा रोहन यांनी पायाखालचा बॉल फटकावलाय लेग साइडच्या दिशेने 6 रनासाठी षटकार.
थँक्यू डीजे. 3 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या होत्या अभिषेक यांनी, पण पुढील 3 चेंडूमध्ये रोहन भोसले यांनी 16 धावा काढल्या अभिषेक यांना आणि वैयक्तिक अशा 16 धावा केलेल्या आहेत रोहन यांनी आणि धावसंख्या झाली ती 18. एक षटक पूर्ण आणि नवीन गोलंदाज आलेला आहे तेज तर्रार अंकित यादव, मॅन फ्रॉम वारसलॅन धमाका. आणि त्याला सामोरा जाईल तो संकेत कानडे. नावाजलेले असे दोन्ही फलंदाज व नावाजलेला असा गोलंदाज आपल्या विभागातील पहिला चेंडू घेऊन आलेला अंकित संकेत यांना. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पूल केलाय, तो झाले सक्सेसफुल सीमारेषा पार 6 रन. थँक्यू डीजे. आणि दीपक भाटकर तिथे डान्स करताय वर्ली फायटर्सचे फॉलोअर्स व व्ह्यूअर्स. पुन्हा एकदा अंकित. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि कव्हरच्या दिशेने हा फटका सजवलेला आहे. 1 बाउन्स. तिथे क्षेत्ररक्षण धावतोय पण चौकार जाईल आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 वरती. आणि रोहन भोसले यांच्या वडिलांनी व्यासपीठावरती येऊन सज्ज व्हायचं आहे प्लीज. उठे उठे उठे. आणि रोहन यांचे वडील आलेले आहेत सामना पाहण्यासाठी. पाहूया काय कामगिरी करतील रोहन भोसले. पण सध्या ते स्ट्राईकवर आहे तो संकेत. पुन्हा एकदा 6 रनासाठी. आणि आता मला वाटतंय संकेत या नावाचा वादळ आलेला आहे आपल्या क्रीडांगणामध्ये. 3 चेंडूमध्ये 2 षटकांवर 1 चौकार मारलेला आहे अंकित यांना. रोहन भोसले यांनी 2 हाफ सेंचुऱ्या मारल्या होत्या पण आज मला वाटतंय संकेत सुद्धा हाफ सेंचुरी मारेल कारण की खूपच उत्कृष्ट फलंदाजी करतायत. चौथा चेंडू अंकित यांचा. पुन्हा एकदा संकेत. आणि आता गोलंदाज कमबॅक करतोय आणि अंपायरने हात वर केलेला आहे आणि विकेट पडलेली आहे इथे. संकेत कानडे बॅक टू द पवेलियन. चांगला कमबॅक अंकित यांचं. पाठवायचं इथे फलंदाजीच्या टीमने.
4 चेंडूमध्ये 16 धावा दिलेल्या आहेत अंकित यादव यांनी आणि एक विकेट सुद्धा काढलेली आहे, महत्वाची विकेट काढलेली आहे. पण अजूनही रोहन भोसलेचा वादळ विकेटवरती आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला आहे, तिथे रुपेश येतो, एक धाव काढलेली आहे आणि एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 35 वरती. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आणि स्ट्राईक वरती आलेला आहे रोहन भोसले. पाहूया रोहन भोसले सिंगल काढून स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील की हाही बॉल षटकार किंवा चौकार मारतील. आणि रोहनसाठी काहीसा फेरबदल क्षेत्ररक्षणामध्ये. पाहूया कोणता कलात्मक चेंडू टाकणार आहेत गोलंदाज रोहनसाठी. आणि अंकिता सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. उजव्या हाताने मारा करेल अंकित. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि याला बोलतात सेन्सेबल क्रिकेट. एक सिंगल काढून स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहेत, पण तिथे साई प्रसाद मयेकर मनापासून बोलतात की 2 धावा काढ तू, पण 2 धावा काढलेल्या नाहीत, एकच धाव काढलेली आहे आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोचते ती 36 वरती. 2 षटक पूर्ण 36 धावा झालेल्या आहेत. आणि आता येणार आहे चॅलेंजिंग ओव्हर म्हणजे 50-50 ओव्हर आणि गोलंदाज आलेला आहे तो रुपेश. आलेला आहे आणि यष्टीरक्षक काहीतरी कानमंत्र देत आहे रुपेशांना, कारण की आतित मसूरकर हे चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत रोहन भोसले सोबत. त्यांना खूप काही माहिती आहे रोहन भोसलेबद्दल, कशी फलंदाजी करतायत. तर गोलंदाजाला ते काहीतरी कानमंत्र देत आहेत. पाहूया गोलंदाज तशी गोलंदाजी करतील का, रोहन भोसलेला बाद करतील का, की रोहन भोसले त्यांना षटकारवर षटकार मारतील. कारण की मागच्या टुर्नामेंटमध्ये रुपेशांना खूपच षटकार मारले होते रोहन यांनी. आणि तिसरं षटक प्रगतीपथावरती. आणि आज काहीशे पारितोषिक लागलेले नाही आहेत रोहन भोसलेवरती. काल दीपक भाटकर यांनी 501 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं, पण आज काहीशे पारितोषिक कमी वाटतात आपल्याला रोहन भोसलेसाठी. सामना सुरू करायचा आहे. चला सामन्याकडे जाऊया. पहिला चेंडू घेऊन आला रुपेश. पहिल्या चेंडूवर फटकावलेला आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. डीजे आणि खरोखरच अजून पिक्चर पण बाकी आणि ट्रेलर पण बाकी आहे. या ओव्हर मध्ये ते पाहायला भेटेल. पहिल्या चेंडूवरती चौकार मारलाय आणि रुपेश सुद्धा चांगला गोलंदाज आहे आपल्या क्रीडांगणामधील. आता पिक्चर तर सुरू झालंय. आणि हा नो बॉल दिलेला आहे, पण फलंदाजाने लेफ्ट केलेला आहे हा चेंडू. काहीशी गती जास्त टाकण्यासाठी प्रयत्न केला होता रुपेश यांनी, पण लाईन आणि लेंथ न भेटली त्यांना आणि या नो पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे. आणि 5 धावा आलेल्या आहेत एका चेंडूमध्ये
अजूनही 11 धावा हव्यात आणि हा चेंडू फ्री हिट असेल. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. जरी झेल बाद रोहन भोसले झाले तरी ती झेल मान्य करण्यात येणार नाही. एका चेंडूमध्ये 5 धावा आलेले आहेत. पुन्हा एकदा रुपेशांचा चांगला रनअप आणि उजव्या हाताने मारा केला. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि मी बोललोच होतो की जर झेल जरी पकडली तरी हा फ्री हिटचा चेंडू होता. जर हा फ्री हिटचा चेंडू नसता तर मला वाटतंय समोरची टीम खूपच खुश झाली असती. कारण की त्यांना माहिती आहे रोहन भोसले क्या चीज आहे आणि काय फलंदाजी करतो तो रोहन भोसले. आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू छोटी गेंद त्याला पुल केला आहे आणि पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललेला चेंडू 4 रनासाठी. दोन चेंडू मध्ये 9 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न पण तिथे आणि 2 धावा काढण्याचा प्रयत्न आणि मला असं वाटतंय आणि आतित मसूरकर यांनी ही संधी सोडलेली आहे. आतित मसूरकर यांच्याकडनं खूप मोठी चूक झालेली आहे. रोहन भोसले यांचा विकेट सोडलेला आहे त्यांनी. 2 धावा भेटत आहेत आणि 11 धावा आलेल्या आहेत 4 चेंडू मध्ये आणि अजूनही 2 चेंडू मध्ये 5 धावा हव्यात. आणि साई प्रसाद मयेकर यांना खुश खबर आलेली आहे. तुम्ही जर हा सामना जिंकवलात तर तनिष पाटरकर यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आता 2 चेंडू मध्ये 5 धावा करायच्या आहेत रोहन यांना. पुन्हा एकदा रुपेश. एक जीवनदान भेटलेलं आहे रोहन यांना. पाचवा चेंडू आणि हा पूल मारलेला आहे का तो सीमारेषा पार जाईल का आणि सीमारेषा पार गेलेला षटकार डीजे. रुपेशच्या गोलंदाजीवरती आणि अजून एक चेंडू शिल्लक कारण की ही ओव्हर महत्वाची आहे. या ओव्हर मध्ये जेवढ्या धावा काढतील तेवढ्या अर्ध्या धावा प्लस होतील. 17 धावा तर आल्यात. चॅलेंज कंप्लीट झाले आणि हा पॉइंटच्या दिशेने तिथे साई प्रसाद मयेकर आहेत आणि थोडीशी मिसफील्ड झाली पण एकच धाव काढलेली आहे तिथे आणि 18 धावा आलेल्या आहेत.
धाव संख्या जाऊन पोहोचली ती 63. 3 षटक पूर्ण 63 धावा आणि वैयक्तिक असे रोहन भोसले 34 धावांवरती खेळत आहे. आजही हाफ सेंचुरी मारतील मला असं वाटतंय आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. बाकी आहे तो म्हणजे साई प्रसाद मयेकर, स्वतः कर्णधार. चला सामन्याकडे जाऊया. 3 षटक पूर्ण 63 धावा झाल्यात आणि वैयक्तिक अशी दुसरी ओव्हर घेऊन आलेले तो अंकित यादव रोहन भोसलेसाठी. पहिले षटक खूप महागडं ठरलं होतं अंकित याचं, पण आता पाहूया कमबॅक करतात का. कर्णधाराने विश्वास दाखवलेल्या अंकितवरती तो विश्वास कितपत राहतोय पाहूया. आणि अंकितांचा पहिला चेंडू उजव्या हाताने मार केला, फुल टॉस कव्हरच्या दिशेने फटकावलाय. क्षेत्ररक्षण तिथे धावतोय, 4 धावा येतात आणि नोई सुद्धा भेटतोय, म्हणजे 5 धावा आलेल्या आहेत पहिल्या चेंडूवरती. पहिला चेंडू नो टाकून 5 धावा दिलेल्या आहेत अंकित यांनी, पण अजूनही कर्णधारांचा विश्वास आहे अंकित यांच्यावर की तो रोहनचा विकेट काढू शकतो. आणि फ्री हिट वरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाच्या वरना चेंडू चाललेला आहे, टप्पा 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 आणि 4 रनासाठी चौकार. आणि वैयक्तिक अशा रोहनच्या 42 धावा झालेल्या आहेत. काय फलंदाजी करतोय, आणि दीपक भाटकर तिथे डान्स करतायत रोहनसाठी. पुन्हा एकदा रोहन नावाचा वादळ मैदानामध्ये, पुन्हा एकदा 4 रनासाठी. अशा 46 धावांवरती रोहन. आणि याला म्हणतात गोलंदाजी. कमबॅक केलेल्या अंकित यांनी निर्धाव पद्धतीचा चेंडू. वैयक्तिक अशा 47 धावा आणि टीमचा आणि याला म्हणतात घुटना टेक तमाशा देख, रिव्हर्स स्विच हिट. काय फटका सजवलाय
वन साइड हिरो 50 झालेले आहेत. बॅट दाखवायचे कॅमेरामॅनकडे. कॅमेरामॅन फोकस करायचं आहे आणि सर्वांनी टाळ्या वाजवायचे, प्रोत्साहन वाढवायचं रोहन भोसले यांचा, कारण की कातील फलंदाजी केली आहे कालच्या दिवसात आजच्या दिवसात. तिसरी हाफ सेंचुरी. थँक्यू डीजे. पाहायला गेलात तर वैयक्तिक अशा 150 धावा झालेल्या आहेत रोहनच्या या टुर्नामेंट मध्ये. क्या बात है रोहन. बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा 6. संख्या झाली ती 88 आणि अजूनपर्यंत WPLच्या 4 पर्वांमध्ये एवढ्या धावा कोणी नव्हता केलेल्या, पण रोहन यांनी स्वतः पहिल्यांदाच फर्स्ट टाइम WPL खेळताना 150 धावा क्रॉस केलेल्या आहेत. क्या बात आहे रोहन. 88 झालेली आहे धावसंख्या 88. शेवटचा चेंडू. आणि आई चेंडू सिंगल काढलेला आहे. सेन्सेबल क्रिकेट. ह्याच्या अगोदर षटकार मारला त्यानंतर एक सिंगल धाव काढलेली आहे. याला म्हणतात क्रिकेटर. गुड बॅटिंग रोहन. आणि धाव संख्या पोहोचली ती 89 वरती. रोहन यांनी दाखवून दिलंय क्रिकेट हा 11 प्लेयरचा असतो, पण एक प्लेयर सुद्धा मॅच जिंकून देऊ शकतो आणि एकटा एक हाती 2 मॅचेस जिंकून स्वतःच्या संघाला सेमीफायनलला आणलेला आहे आणि असा आवाढव्य असा स्कोरबोर्ड उभा केलेला आहे. आणि साहेब रजनमाईकर आले. पहिल्या चेंडूवर कानपट्टीवर जसा मारतात तसा षटकार 6 रनासाठी. पाहूया पुन्हा एकदा साई. पुन्हा एकदा षटकार षटकार आणि षटकार. मला असं वाटतं ओनरने सांगूनच पाठवलेलं आहे रोहनला की फक्त षटकारच मारायचे आहेत. आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 101 वरती. क्या बात आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू, रिव्हर्स स्विच आणि आई सुद्धा सीमारेषा पार. लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार. वन साइड हिरो रोहन भोसले आजच्या दिवसाचा.
वैयक्तिक अशा 150 नाही 170 धावा, वैयक्तिक अशा 170 धावा केलेल्या आहेत रोहन भोसले यांनी WPL चौथं पर्वामध्ये. आणि दीपक भाटकर यांचा एक डान्स झालाच पाहिजे रोहन भोसलेसाठी. नवीन फलंदाज संतोष पाटील, जुने जाणते असे खेळाडू, यांच्यामध्ये सुद्धा ताकद आहे की षटकार मारू शकतात. साईप्रसाद यांचा पुढचा चेंडू यांनी देखील पूल केलेला आहे आणि पुन्हा एकदा झेल बाद. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. आणि आता जो प्लेयरची सरीजण वाट पाहत होते तो मैदानामध्ये दाखल होतोय. रायगडचा टायगर गणेश इंदुलकर. आणि यांनी जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रोहन गायकर यांच्याकडनं. आणि त्यांच्या एंट्रीवरती गाणं लागलेलं आहे पाटलांचा बैलगाडा. क्या बात आहे गणेश इंदुलकर. सर्वांचे चाहते असे फलंदाज, त्यांच्या नावात आहे किंग. शेवटचा चेंडू आहे. जर गणेश यांनी षटकार मारला तर 500 रुपये भेटतील त्यांना. पाहूया. आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू येतो तिथे. चालेल गणेश, हार्ड लक, पण तुम्ही आल्याबद्दल इथे धाव संख्या झाली ती 107 आणि 108 धावांचं आवाहन केलेलं आहे. गणेश यांनी आपल्या फॅन फॉलोअर्सला खूपच प्रोत्साहन केलं त्यांनी मैदानामध्ये येऊन. भले त्यांनी षटकार नाही मारला पण त्यांचे चाहते खूप खुश आहेत की गणेश फलंदाजीसाठी आले. रोहन भोसले यांच्या वडिलांचा सत्कार मंडळाचे नागरिक अशोक मसूरकर हे करतील. वर्ली टायगर्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 108 धावांची गरज आहे. वर्ली टायगर्स या संघाचा आयकॉन व कर्णधार साईप्रसाद मयेकर यांनी हा सामना जिंकून दिला तर त्यांना कैलासवासी ममता तावडे यांच्या स्मरणार्थ तनिष पाटणकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. साईप्रसाद मयेकर. हॅलो. रोहन भोसले यांचे वडील, त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खेळीबद्दल 2 शब्द बोलायचे आहेत. नक्कीच बोलेन. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. एवढं मोठं स्पर्धेचं तुम्ही आयोजन केलात वर्ली प्रीमियर लीग. आता रोहनबद्दल मी काय बोलणार. चांगला मुलगा आहे तो, चांगलं क्रिकेट खेळतो लहानपणापासून, पण म्हणजे चांगलं क्रिकेट खेळत आला आहे तो. ॲक्च्युली तुम्ही त्याचं
लेदरचं क्रिकेट तुम्ही बघितलं नसेल, याच्यापेक्षा तो लेदर चांगला खेळतो. हां, पण आता त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे. आणि ज्या दोन्ही टीम ज्या फायनलला गेलेल्या आहेत त्या आता हां, आणि ही एक जी जाईल त्यांना शुभेच्छा फायनलसाठी. एवढे बोलून 2 शब्द माझे संपवतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद काका. हॅलो. विश्वामित्र क्रीडा प्रीमियर हॅलो, माईक चेक चेक माईक चेक. आता सामना विश्वामित्र सुरू क्रीडा होईलच. मंडळ आयोजित वर्ल्ड प्रीमियर लीग. कालपासून आपण हे सामने पाहतच होतात. कालपासून रोहन भोसले अतिशय नावाजलेला असा हा फलंदाज, गाजलेला असा हा फलंदाज, षटकारांचा त्याने पाऊस इथे आपल्याला भर उन्हात पाहायला मिळालेला आहे. अतिशय एक हाती सामना तो आपल्या संघाला विजय मिळवून देत आहे. आणि हा पहिलाच गडी बाद, पहिल्याच चेंडूवरती पहिलाच गडी बाद आणि मोठा धक्का.
भोसलेसाठी आपण कौतुक करत होतो, तसंच साईप्रसाद मयेकरी एक मोठा फलंदाज होता, पण पहिल्याच चेंडूवरती तो बाद झालेला आहे. मोठा धक्का लागलेला आहे टीमला. आता पाहूया त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर आलेला आहे आतमध्ये. आणि गोलंदाजी मार्कवर आहे तो संतोष पाटील. आणि संतोषाचा दुसरा चेंडू उजवा त्याने मार केला. फुलटॉस आणि फुलटॉस सुद्धा झेल झालेली आहे. गुड फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे तिथे. आणि संतोष पाटील याचा कौतुक कराल तेवढं कमी. 2 चेंडूमध्ये 2 मोठे गडी बाद केलेले आपल्या संघासाठी. क्या बात आहे. गुड बॉलिंग संतोष. पंच निर्णय देतील, त्यांचा मान राखायचा आहे. आणि पंचांनी विकेट घोषित केलेली आहे. 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद. संतोष पाटील क्या बात आहे. फलंदाज आलेला आहे. नवीन फलंदाज आलेले अमित पाटील. वर्ली विभागातील बाहुबली ज्याला म्हणतात तोच तो अमित पाटील आता आलेला आहे फलंदाजीसाठी. मोठे मोठे षटकार व चौकार मारतात. आणि गोलंदाजीसाठी आहे तो संतोष पाटील. दोघंही पाटील पाटील. पाहूया लोहे को लोहा काटताय. आणि संतोषांचा तिसरा चेंडू. काय कातील गोलंदाजी करतात आणि इथे हॅट्रिक झालेली आहे. मला असं वाटतंय पंचांचा निर्णय अजून आलेला नाही आहे आणि पंचांनी आउट घोषित केलेलं आहे. हॅट्रिक संतोष पाटील. पहिली हॅट्रिक WPL ची. पर्व 4. आणि याला म्हणतात एक्सपिरियन्स संतोष पाटीलचा. एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना कामी येतोय. 3 विकेट काढलेले आहेत लगातार. काय गोलंदाजी करतायत 40+ चे प्लेयर. पण कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांचं, कारण की 3 विकेट काढणं काही मोठी गोष्ट नाहीये. खूपच मोठी गोष्ट आहे. आणि चांगली गोलंदाजी. चौथा चेंडू संतोष यांचा सुजित यांच्यासाठी. आल एक साईडला फटकावलाय. 1 धाव काढली आहे. क्षेत्ररक्षण तिथे येतोय आणि या एका धावेने धाव संख्येचा श्री गणेश होतोय. धाव संख्या झाली आहे 1. पण संतोष यांची चांगली गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये 1च धाव दिलेली आहे. आणि आता स्ट्राईकवर आलेले तो रुपेश. मागच्या मॅच मध्ये ज्याने 3 षटकार मारले तोच तो रुपेश. पुन्हा एकदा संतोष आणि बैठक. घुटना टेकता माशात एक सीमारेषा पार. MIG कडे षटकार. आता मात्र फलंदाज कमबॅक करतोय. 1 तेरी तो 1 मेरी. रुपेश यांच्या बॅटमध्ये होते पहिला षटकार. धाव संख्या झाली ती 7. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पाहूया उजव्या हाताने मारा केला संतोषनी. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. टप्पा तिथे पडतोय. क्षेत्ररक्षण येतोय आणि 1 धाव काढलेली आहे. ओव्हरची समाप्ती होते. या एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 8 वरती. 3 गडी बाद 8 धावा.
संतोषला मानावं लागेल. संतोषनी खूपच सुंदर गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. 3 विकेट काढल्या, हॅट्रिक सुद्धा काढली आणि 8 धावा दिल्यात फक्त पॉवर प्लेमध्ये. घेऊन आलेला आहे रोहन भोसले. फलंदाजीमध्ये पण रोहन भोसले, गोलंदाजीमध्ये पण रोहन भोसले. पाहूया, समोर आहे तो रुपेश. आतापर्यंत त्यांनी 1 षटकार लगावलेला आहे आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. आता अजूनही किती षटकार मारेल रुपेश रोहन यांना ते पाहाया, कारण की षटकाराशिवाय विजय होऊ नाही शकत. कारण की खूप मोठा स्कोर कार्ड आहे. 107 रन केलेले, 108 धावांचं आव्हान केलेलं आहे. आणि क्षेत्ररक्षण सजवलेले आहे संकेत यांनी रुपेश यांच्यासाठी. चला मॅचकडे जाऊया. षटक दुसरं. पहिला चेंडू रोहन याचा, थोडा खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला बसून मारण्याचा प्रयत्न केला होता पण निर्धाव पद्धतीची सांगता होते आणि एकाच चेंडूमध्ये धाव संख्या स्थिरावली होती 8 वरती. आणि दुसरा चेंडू, बॅटची कडा घेतोय, तिथे फिल्डर येतोय, 1 धाव काढली आहे आणि स्ट्राईक वरती आले तो सुजित. 2 असे नावाजलेले आपल्या मैदानातील फलंदाज, सुजित सरोज व रुपेश चव्हाण. व त्यांना गोलंदाजी करतोय रोहन भोसले. 2 चेंडूमध्ये 1 धाव दिलेली आहे आणि धाव संख्या झाली 9. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुल तर केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा झालाय. बॉल चालल्या सीमारेषा पार, षटकार. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 15 वरती. पुन्हा एकदा सुजित, आता उत्कृष्ट फटका, बाउन्स झालाय चेंडू आणि चाललाय सीमारेषा पार. 1 बाउन्स चेंडू फॅन्स. पाचवा चेंडू रोहनचा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच, पुन्हा एकदा सुजित यांनी फटकावलाय सीमारेषा पार, षटकार. क्या बात आहे सुजित. दोन्ही शॉर्ट पुच चेंडूवरती 1 चौकार आणि 1 षटकार लगावलेला आहे सुजित यांनी. स्वतःचा आत्मबल वाढवतोय आणि संघाचा सुद्धा आत्मबल वाढवतोय की मी विजयी करून देऊ शकतो माझ्या संघाला, मी फायनलला पोहोचवू शकतो माझ्या संघाला, माझ्यामध्ये ताकद आहे, मीच तो सुजित सरोज. आणि शेवटचा चेंडू या षटकाचा, दुसरा षटक. पुन्हा एकदा आपण मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पण तिथे निर्धाव चेंडू येतोय, यष्टीरक्षकाने पकडलेला आहे आणि षटक संपतोय. 2 षटक पूर्ण, धाव संख्या झाली ती 25.
आणि फलंदाजीसाठी सज्ज होणार आहे तो रुपेश चव्हाण. धावसंख्या झाली आहे 25. 2 षटक पूर्ण झालेले आहेत आणि तिसरा षटक घेऊन आलाय तो आकाश. तिसरा षटक असेल तो 50-50 ओव्हरचा, म्हणजे चॅलेंजिंग ओव्हर. 16 धावा करायच्या आहेत त्या ओव्हरमध्ये. पहिला चेंडू आकाश यांचा. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केलेली आहे आकाश यांनी. निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय. पहिला चेंडू फलंदाजाला रोखून ठेवलेला आहे. रुपेश हे प्रयत्न करतायत की मोठा फटका लगावा, पण तेवढीच चांगली गोलंदाजी करतायत आकाश. दुसरा चेंडू आकाश यांचा. यष्टांचा खूपसा बाहेर होता, पण फलंदाजाला काही समजलं नाही. पण त्यावरती एक धाव येते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 वरती. आणि सुजित आलेला आहे स्ट्राईकवरती. वरलीचा करंबाला, ज्यांनी 2 चौकार 1 षटकार मारलेला आहे आपल्या फलंदाजीमधनं. आणि त्यासाठी आता रोहन क्षेत्ररक्षण सजवतोय. आकाशांचा तिसरा चेंडू. सुजित यांनी आणि हिट करण्याचा प्रयत्न तिथे रोहनचा, पण यश भेटलेलं नाहीये. एक धाव भेटते. 2 धावा आलेल्या आहेत. तीन चेंडूमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. अजून एक 14 धावा काढायच्या 3 चेंडूमध्ये. रुपेश 2 षटकार मारतील का पाहूया. ती क्षमता आहे रुपेशमध्ये की 2 षटकार मारतील, पण गोलंदाज कातील गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. बैठक मारण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षण येतोय. 1 धाव काढलेली आहे. आणि 4 चेंडूमध्ये फक्त निब्बल 3 धावा दिल्या आहेत गोलंदाजाने. सुरेख अशी गोलंदाजी. सुरेख अशी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात अजूनपर्यंत. आता 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारावेच लागतील चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पूल केला. तिथे फिल्डर येतोय आणि झेल बाद सुजित. सुजित या स्वरूपामध्ये. आणि आता आलेल्या फलंदाजीसाठी आतित मसूरकर, मॅन फ्रॉम विश्व क्रीडा मंडळ उर्फ विकेम. मोठे फटके मारावे लागतीलच तरच विजय होईल. साई प्रसाद मयेकर कर्णधार या संघाचा पहिल्या चेंडूवरती बाद झालेला होता. त्याची जागा घेण्यासाठी येतोय आतित मसूरकर. पाहूया. लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला काही समजलेलं नाही आणि निर्धाव पद्धतीची सांगता होते. आणि निब्बल दोन धावा दिल्यात फक्त आपल्या गोलंदाजीवरती. आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती
27 वरती. 108 रनांचा लक्ष दिलेला आहे आणि धाव संख्या झाली आता 3 षटक पूर्ण. 27 धावा झालेल्या आहेत. आणि नवीन गोलंदाज झालेला आहे साहिल यादव. आता मला असं वाटतं की प्रत्येक बॉल षटकार मारावा लागेल तर संघ फायनलला पोहोचू शकतो. आणि साहिल यादव यष्टांच्या पाठी आहे संकेत. काहीसा फेरबदल क्षेत्ररक्षणामध्ये रुपेश यांच्यासाठी. सामोरा जाईल तो रुपेश साहिल यांना. पहिला चेंडू साहिल यांचा आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. गगनचुंबी षटकार. टीजे लगावलेला आहे रुपेश यांनी साहिल यांना. आणि पुन्हा एकदा सेम शॉट मारण्याचा प्रयत्न पण या टायमाला गोलंदाज बोलतोय की मी तुला मारून देणार नाहीये. मी सुद्धा माझ्या संघाला विजयी करण्यासाठी आलेलो आहे. आणि धाव संख्या झाली ती 33. 2 चेंडू पूर्ण. पुन्हा एकदा फटकावलाय. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषा पार. 6 रनासाठी षटकार. पुन्हा एकदा रुपेश यांनी फटका तो टोलवला. तिथे मिसफिल्ड होते आणि तिथे त्या 4 धावा आणि या 4 धावांच्या साहाय्याने धाव संख्या जाऊन पोहोचली ती. धाव संख्या जाऊन पोहोचते 43 वरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा रुपेश आणि फुल टॉस. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण खाली येतोय आणि झेल बाद. विकेटचं पतन होते तिथे. रुपेशला परतावं लागतंय परत पवेलियन मध्ये. साहिल यांची चांगली गोलंदाजी. आणि नवीन बॅटर आलेला आहे विनायक पाटील उर्फ विनू. शेवटचा चेंडू साहिल यांचा विनूसाठी. पाहूया. मोठे फटकेबाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. आता विनू आलेले आहेत. कर्णधारांनी विश्वास ठेवून विनूला पाठवलंय. पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतील. शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता पण तिथे षटक संपतंय. षटकाच्या आखरीस आणि तिथे विकेटचं पतन झालेलं आहे आणि विनूला परतावं लागेल परत पवेलियन मध्ये. 2 विकेट काढलेले आहेत साहिल यादवने आपल्या गोलंदाजीच्या जोरीवरती. आणि मला असं वाटतं की आता गणेश इंदुलकर सुद्धा गोलंदाजीसाठी येतील.
आणि आता गोलंदाजीसाठी आलेला आहे तोच तो वर्लीचा बुलंद आवाज, प्रसिद्ध असे समालोचक सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसत आहेत. सिद्धेश पिंगळे, सॉरी सिद्धेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती दिसतोय. प्रसिद्ध असे वर्लीचे समालोचक, तोच तो वर्लीचा बुलंद आवाज घेऊन आता गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे सिद्धेश शिंदे. मागच्या 2 सामन्यांमध्ये त्यांना गोलंदाजीचा मान भेटला नव्हता, पण आता ते आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी, आपल्या संघासाठी विजयी करण्यासाठी. कर्णधारांनी विश्वास देऊन गोलंदाजी दिलेली आहे. आता पाहूया मॅन फ्रॉम नम्रता मित्रमंडळ सिद्धेश शिंदे. सिद्धेश शिंदे यांचा पहिला चेंडू, सामना करेल हातीत, रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न, तिथे यष्टी रक्षकाच्या हातामधनं चेंडू चाललाय थर्डमॅन दिशेला. 1 धाव काढलेली आहे आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44. 44 धावा झालेल्या आहेत आणि समोर बॅटर आले तो साहिल खाडे नावाजलेला असा फलंदाज. थोडेसे सफल झाले आहेत, सफल होऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू टाकला होता शिंदे यांनी. आणि जशा त्यांच्या आवाजामध्ये दम आहे तसा त्यांच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा दम आहे. आणि थर्ड अंपायर साठी कॉल केलेला आहे, थ्रो साठी कॉल केलेला आहे. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. थर्ड अंपायर आपल्याला एक एका डिसिजन घ्यायचा पंचाने आहे. ते नेतृत्व करण्यासाठी यायचं आहे स्क्रीनवरती. फेअर डिलिव्हरी दिलेली आहे तिथे. 2 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडूमध्ये 1 धाव दिलेली आहे. तोच तो वर्लीचा बुलंद आवाज घेऊन येतोय. सिद्धेश शिंदे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय आणि पुन्हा एकदा सामना करेल तो साहिल खाडे. साहिल खाडे सुद्धा प्रसिद्ध फलंदाज आहेत. पाहूया शफल, पुन्हा एकदा शफल झाले समोरच्या दिशेने आणि 1 बाउन्स चेंडू चाललाय 4 धावांसाठी. पुन्हा एकदा सिद्धेश. आता थोडस लाईन आणि लेन विस्कटलेलं आहे, वाईट चेंडू टाकलेला आहे सिद्धेश यांनी. यानंतर होणारा सामना अंतिम फेरीचा सामना धावसंख्या झाली 49. विरुद्ध चालू असणाऱ्या सामन्यामध्ये विजयी संघ. तरी वरळी किंग्स या संघाला नम्र विनंती आहे की त्यांनी आपला संघ घेऊन तयारीत राहायचं आहे. थोड्याच वेळात आपल्या सुद्धा सामन्याला सुरुवात होईल. सिद्धेश शिंदे आणि तिथे पुन्हा एकदा चौकार येतोय. धाव संख्या झाली 53. 10 धावा आलेल्या आहेत सिद्धेश शिंदे यांना. आणि हा लेग साइडच्या दिशेने फटका मोठा सजवलेला आहे आणि तो चाललाय 1 बाउन्स इंटू द फॅन, 4 रन.
यांनी जर त्रिफलाचित केलं साहिल खाडे यांना तर सचिन दादा तोडणकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. आणि तिथे काय बघतोय आपण, गणेश किंग यांनी झेल घेतलेली आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन या संघाला, सेकंड संघाचा झालेला आहे फायनल साठी. आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू रोहन भोसले आणि त्यांना प्राइज देतील ते त्यांचे वडील सुनील दादा भोसले. त्यांना प्राइज द्यायचं आहे. हॅलो हॅलो व्यासपीठावरती यायचं आहे.